कोरोनाचं संकट बाहेर असल्यामुळे बाहेर पडावं की पडू नये या संभ्रमात आपण होतो। कोरोनाच्या संकटामुळे बाहेर पडणं अशक्य असलं तरी काही जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आपल्याला बाहेर पडावंच लागत होतं। आज कोरोनाचं संकट कमी होत आहे पण अजूनही संपलेलं नाही, त्यामुळे अजूनही प्रत्येकाच्या मनात बाहेर पडावं की पडू नये ही भीती कायम आहेच। पण ह्या सगळ्या भीतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे भाजी। अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे आपल्याला भाजी आणण्यासाठी बाहेर पडावंच लागतं। पण ही भाजी तुम्हाला जर घरपोच मिळाली तर चिपळूण शहरात तुम्हाला घरपोच भाजी मिळाली तर तुमची खूप मोठी सोय होऊ शकते। हे शक्य आहे का? तर हो, शक्य आहे। चिपळूण मधल्या 2 तरुणांनी हे शक्य करून दाखवलं आहे। आपलं दुकान नावाने त्यांनी माफक दरात आपल्या घरात ही टॅगलाईन घेऊन घरपोच भाजी देण्याची एक नवीन संकल्पना आणली आहे। त्यासाठी त्यांनी नवीन जे काही तंत्रज्ञान आहे म्हणजे व्हॉट्सअप असेल किंवा वेबसाईट असेल, ॲप्स असेल, या सगळ्या तंत्रज्ञानाचा त्यांनी उपयोग केला आहे। माझ्यासोबत आज कुंदन शेटे आहेत आणि दर्शन भगत आहेत। या दोघांनी ही संकल्पना आणली आणि आज आपण त्यांच्याकडून ही त्यांची संकल्पना नेमकी काय आहे, घरपोच भाजी ते कशी देणार आहेत आणि त्याचे जे काही पैसे असतील ते ग्राहकांकडून कसे घेतले जाणार आहेत याविषयी सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कुंदन शेटेंची मी थोडक्यात ओळख करून देतो। ते वेब डिझायनर आहेत। गेली 7-8 वर्षे ते या व्यवसायात आहेत आणि आजपर्यंत त्यांनी 50 ते 60 वेबसाईट यशस्वीपणे त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे। म्हणून मी त्यांना यशस्वी उद्योजक असं मी सुरुवातीला म्हणालो आणि आता ते नवीन व्यवसायामध्ये उतरत आहेत आणि ते तुम्हाला घरपोच भाजी देणार आहेत। कुंदनजी, स्वागत आहे तुमचं दिव्य रत्नागिरीमध्ये। तुम्ही एक नवीन संकल्पना या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर तुम्ही आणले की घरपोच भाजी ही जी काही संकल्पना आहे ती नेमकी सुचली कशी, या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया। घरपोच भाजीची कन्सेप्ट एवढी होती की म्हणजे एकदम खरं सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या घरातून मला सांगितलं गेलं की भाजी आणा, भाजी आणा, भाजी आणा आणि म्हणजे एका वेळेला असं वाटलं की अरे काय ही भाजी आहे, मग किती वेळ जातो त्याच्यात, इथून उठायचं तिकडे जायचं, तिकडून भाजी शॉपिंग करायची आणि ते कोरोनाचं हे सगळं जे आज चालू आहे ते। मग माझा भाऊ दर्शन तो माझ्याबरोबर होता, तो म्हणतो की दादा आज जर का आपण वेबसाईट वगैरे करतोच आहे तर आपण भाजी जर ऑनलाईन केली तर, कारण की ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये बघितलं सगळंच ऑनलाईन झालं आहे। फूड ऑनलाईन झालेलं आहे, तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट असे सगळे ऍप्लिकेशन ऑनलाईन येतात, तर तुम्ही जर का आपण भाजीचं ऑनलाईन केलं, भाजी ऑनलाईन, कारण की तुम्ही बघा की दुकान आता पावलोपावली झालेली आहेत, पण त्याच्यातून जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला घराबाहेर पडायलाच लागतं। तुम्ही एका मोबाईलवरून किंवा एका लॅपटॉपवरून, डेस्कटॉपवरून ही ऍप्लिकेशनमधून तुम्ही भाजी ऑर्डर करू शकता आणि ह्याच्यामध्ये पेमेंटचे 3 ऑप्शन आहेत की तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी, तुम्ही घरपोच भाजी घेतल्यावर पैसे द्या किंवा तुम्ही अगोदर मला पे करा आणि पैसे द्या। तिसरा ऑप्शन असा आहे की एक एनीशॉप वॉलेट नावाचं आपण वॉलेट लॉन्च करतो लवकरच, त्या वॉलेट मार्फत सुद्धा तुम्हाला भाजी घेता येणार नाही। पण एनीशॉप हे काय नेमकं आहे? एनीशॉप ही वेब एक्सपर्ट म्हणजे माझी जी फर्म आहे वेब एक्सपर्ट, ही जी रत्नागिरीची पहिली ISO रजिस्टर्ड फर्म आहे, त्या वेब एक्सपर्टची एनीशॉप ही कन्सेप्ट आहे। ही कन्सेप्ट सॉफ्टवेअर आहे। ह्या सॉफ्टवेअर मधून पहिली ही वेबसाईट आहे की जी सॉफ्टवेअर मधून ऑपरेट होते। म्हणजे त्या सॉफ्टवेअर मध्ये काउंटर सेल पण आहे प्लस ऑनलाईन सेल पण आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला पॉसिबल त्याच्यामुळे झालं खरं सांगायचं तर। कारण की कसं होतं की बरेचसे बाकीचे जे सॉफ्टवेअर आहेत फक्त डेस्कटॉप बेस असतात किंवा ऑनलाईन जरी असतात त्यांना वेब सोर्स कुठलाच नसतो। हे पहिलं सॉफ्टवेअर असं आहे आपण केलेलं की आपल्याकडून डेव्हलप झालेलं की ज्याला वेबसाईट मधून पण सेलिंग केलं जातं। बरं। पण मला एक सांग दादा की घरपोच भाजी तुम्ही देणार आहे, पण ती भाजी नेमकी तुम्ही घेणार कुठून, कुणाकडून घेणार ती भाजी? कारण लोकांना भाजी ही स्वच्छ लागते आणि ताजी लागते, त्याच्यामध्ये महिला वर्ग तडजोड करत नाही, तर त्यांना ही स्वच्छ भाजी किंवा ताजी भाजी असेल ती तुम्ही कुठनं उपलब्ध करून देणार? जसं की आपलं हे जेव्हा आपण चालू करत होतो तेव्हा दर्शन बरोबर माझं डिस्कशन झालं की बरं ठीक आहे आपण करायचं, ठीक आहे आपण काय करायचं, कसं करायचं। मग त्यानेच मला एक टॅगलाईन सुचवली की दादा आपण एक काम करूया, माफक दरात थेट घरात। ओके, मग हे आमचं एक ब्रीदवाक्य राहिलं
झालं की माफक दरात थेट करा. बरं. आणि मग ठीक आहे, आमचं सगळं झालं, ऍप्लिकेशन झालं, वेबसाईट झाली, लाईव्ह केली आम्ही, म्हणजे टेस्टिंगसाठी लाईव्ह केली. आता म्हटलं तरी लॉन्च कधी करायची किंवा लॉन्चिंगचा काय वेळ असेल, तर जेव्हा मी ज्येष्ठ व्यावसायिक आपले सुधीर शेठ शिंदे जे आहेत त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना ही सगळी कन्सेप्ट सांगितली, त्यांचा मुलगा आहे त्याला कन्सेप्ट सांगितली भूषण दादाला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना परत भेटलो, त्यांना व्यवस्थित दाखवली म्हणून, त्यावेळेस ते म्हणाले की अरे ही कन्सेप्ट छान आहे, खरं तर ह्याचा आम्ही विचार करत अगोदर की आम्ही सुद्धा हे सुरू करू शकतो का. त्याचं कारण असं की त्यांचं तिकडे होलसेलमध्ये ते भाजी तिकडे वरती बायपासला देत आहेत आणि चांगल्या क्वालिटीची भाजी, म्हणजे खूप चांगला दर्जा असलेली भाजी दररोज ते तिथून देतात आणि ते खूप गर्दी असते. तर काका मला असं म्हणाले की तू जर सुरू करतोस तर मग आम्ही तुझ्या बरोबर येतो की तू आमच्या बरोबर, तू आमच्या बरोबर आहे, आपण एकत्र सुरुवात करूया. आणि ही जी एक संधी आहे ना ती आमच्यासाठी खूप मोठी होती. म्हणजे कारण की आता आमचं ठीक आहे, आमची सिस्टीम रेडी आहे, आमचं सगळं वर्किंग चालू आहे, सगळं ऍडव्हर्टाईजचं मटेरियल रेडी आहे. फक्त काय होतं की आम्ही सुरुवात कुठून करायची हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि तो गायडन्स आहे ना तो आम्हाला नक्कीच मिळेल. आणि त्यांनी आम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे उपलब्ध करून. सुधीर शेठ हे होलसेल व्यापारी आहेत, थेट ते शेतकऱ्यांकडून भाजी आणतात, त्यामुळे तुम्हाला भाजी चांगल्या दर्जाची आणि चांगल्या प्रतीची त्यांच्याकडे मिळेल. पण ही जी भाजी आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार कशी, त्याच्यासाठी त्याचं पॅकिंग वगैरे हे तुम्ही काय तुमच्या डोक्यात आहे? पॅकिंगचं बघितलं तर आपण इथे जे पॅकिंग करतो आहोत हे जास्त करून पर्यावरणपूरक, कारण की मध्यंतरी जे प्लॅस्टिकचं आणि जे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आपण पर्यावरणपूरकच पॅकिंग करतो याच्यामध्ये. आणि जास्त करून आपण पेपर बॅगवर आम्ही जास्त फोकस इको फ्रेंडली करायचं, पेपर बॅग वरती जास्त फोकस केलेला. आणि जे आम्ही कॅरी बॅग देऊ त्या सुद्धा आम्ही रियूजच्या देणार आहोत, रियूजच्या कॅरी बॅग देणार आहोत की ज्यात नंतर आपला महिला वगैरे किंवा कोणी ते नंतर वापरू शकतो. खूप छान कन्सेप्ट आहे तुमची. मला अजून एक शंका आहे की एखाद्या ग्राहकाला किंवा एखाद्या महिलेला भाजी घ्यायची तुमच्याकडून, तर तिने तुमच्याशी संपर्क कसा साधावा, आणि तिला भाजी हवी असेल की काही टोमॅटो हवे असतील, कोथिंबीर हवी असेल, तर त्याचे दर जे काय असतील ते त्यांना कसे कळणार आणि त्यांनी ऑर्डर कशी द्यायची तुमच्याकडे? भाजी घेण्यासाठी, ऑनलाईन भाजी घेण्यासाठी जसं आपण अगोदरच बोललो की ऑनलाईन भाजी मिळते आणि घरपोच मिळते. ऑनलाईन भाजी घेण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. त्याचा पहिला ऑप्शन आहे ऍप्लिकेशन, अँड्रॉइड ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे वेबसाईट आणि तिसरा ऑप्शन आहे व्हॉट्सअप. तिसरा ऑप्शन जो आहे व्हॉट्सअप तो आपण जनरली नेहमीच यूज करतो. सकाळी पासून संध्याकाळी आपण रात्री आपण त्या व्हॉट्सअप बरोबर काही ना काही मेसेजिंग वगैरे करत असतो. व्हॉट्सअपला आपण व्हॉट्सअप बिझनेस मधून एक भाज्यांचं कॅटलॉग तयार केलेलं आहे आणि ह्या कॅटलॉग मध्ये सगळ्या भाज्यांचे इमेजेस आणि त्यांचे प्राइस दररोजच्या त्याच्या किमती तिथे दिलेल्या असणार आहेत. तुम्ही फक्त त्या व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज केला तरी सुद्धा आमच्याकडे ती तुमची ऑर्डर येणार आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही ऍप्लिकेशन मधून करू शकता किंवा आमच्या वेबसाईटवरून www.आपलंदुकान.com याच्यावरती तुम्ही जाऊन भाजी घेऊ शकता. या तिन्ही ठिकाणी म्हणजे व्हॉट्सअप, ऍप्लिकेशन आणि वेबसाईट या तिन्ही ठिकाणी तुम्हाला नेहमीचा रेट अपडेटेड मिळणार. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जी आवश्यक असलेली भाजी ही चांगली आणि कदाचित मार्केटपेक्षा थोडी कमी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे तुम्ही घरपोच देता तरी एक्स्ट्रा चार्जेस काही घेणार नाही? घरपोच जरी एक्स्ट्रा चार्जेस जरी घेणार असलो तरी पण त्याची जी किंमत आहे ती आम्ही कमी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे काय की एक सेवा देण्याच्या म्हणजे आता जी वैश्विक महामारी किंवा कोरोना जो आलेला आहे त्याच्यामुळे आपण एक ती सेवा देतो. कारण की खूप दिवस माझ्या डोक्यात होता, आज फक्त प्रत्यक्षात करलाय. नाही, तुम्ही सांगितलं की 3 ऑप्शन्स आहेत भाजी ऑर्डर करण्यासाठी. पण एखाद्या ग्राहकाला भाजी ऑर्डर करायची तर त्याने केव्हा करावी? आदल्या दिवशी तुम्हाला सांगायचं का कसं, नेमकं काय? ऑर्डर करण्यासाठी आपण एकतर 24 तास ते ऑर्डरचं आमचं पोर्टल ओपन आहे. जर तुम्हाला आजला ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही जर सकाळी सांगितलं आम्हाला तर आम्हाला वेळ मिळेल आणि तुमच्याकडे व्यवस्थित भाजी आम्ही डिलिव्हर करू शकतो. दुसरा जो ऑप्शन, दुसरी जी वेळ आहे ती संध्याकाळी 4ची आहे. 4 ते 6 या वेळामध्ये आम्ही भाजी देणार आहोत. पण ते पण कसं आहे, जर भाजीची आवक असेल किंवा भाजी जर त्या चांगल्या दर्जाची उपलब्ध असेल तर त्याच्यामुळे एकदा अर्ली मॉर्निंग कन्फर्म तुम्हाला भाजी मिळणार आहे आणि दुसरी भाजी तुम्हाला संध्याकाळी मिळू शकते. पण ते पोहोचवण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली का, काही मुलं वगैरे? हो, आम्ही प्रत्येक एरिया वाईज
किंवा एक 20 ते 25 घरांच्या मागे एक मुलगा अशा ह्याने किंवा एक पिढी अशा ह्याने त्या भाजी पोहोचवण्यासाठी सुरुवात करतो. म्हणजे तुम्ही त्याच्यापर्यंत ती पोहोचवाल आणि तो ग्राहकापर्यंत अगदी. बरं. तुम्ही मला सांगितलं की तुम्ही आपलं दुकान नावाची वेबसाईट सुरू केली, तर ते आमच्या दर्शकांना तुम्ही दाखवू शकता की कशी आहे वेबसाईट किंवा कसं करता येईल काय असं दाखवू शकता त्या स्क्रीनवर? हो, नक्की. म्हणजे आता आपलं दुकान ह्या वेबसाईटला लॉग इन करण्यासाठी आपल्याला ज्या डोमेनवरती जायला लागतं ते डोमेन आहे www.आपलंदुकान.com. आपलं दुकान नावाने जर का आपण गुगलला जरी सर्च केलं तरी पण ती आपली वेबसाईट मिळून जाईल. चिपळूणातली ही पहिलीच आपली सर्व्हिस आहे जी ऑनलाईन आणि घरपोच डिलिव्हरी देते भाजीची. तर हे करण्यासाठी आपण ह्या वेबसाईटला गेलात की आता ह्या तुमच्या स्क्रीनवरती जी वेबसाईट दिसते ही वेबसाईट आहे. ह्या ठिकाणी वरती तुम्हाला मेन मेनू आहे. प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला आहेत व्हेजिटेबल्स आणि फ्रूट. मेन म्हणजे आपण फक्त भाजीच नाही तर फळं सुद्धा ह्या वेबसाईटच्या मार्फत देत आहोत. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपली सर्व माहिती तिथे भरायची. मी आता लॉग इन करून दाखवतो किंवा साइन अपची प्रोसेस. साइन अप करायला लागेल अगोदर. जो नवीन युजर असेल त्याला तिथे साइन अप करणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टीनंतर आपण लॉग इन होऊ पॅनलला. म्हणजे आमचं हे जे आपलं दुकान आहे हे तुमच्यासाठी खुलं होईल. मेन म्हणजे काय, ही वेबसाईट जी आहे ती 3 लँग्वेज मध्ये आहे. एक तर डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश आहे, नंतर हिंदी आहे आणि मराठी आहे. ओके, मराठीमध्ये सुद्धा तुम्ही हे बघू शकता की जे डायरेक्ट हमेशा ताजे व्हेजिटेबल्स मुखपृष्ठ वितरण. आपणास काय हवं याच्यावरती आपण क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण लिस्ट येईल आणि त्याची प्राइस पण येईल. आपलं दुकान ऑनलाईन सुरू झालेलं आहे. ओके, आणि इथेच घर वितरण स्थान ह्याच्यात कुठल्या एरियामध्ये आपण आता सुरुवात केलेली आहे. तर ह्याचे हे लोकेशन्स इथे येतील सगळे. त्या भागातल्या लोकांना तिथे मिळणार आहे, 100% मिळणार आहे. त्याचबरोबर जेव्हा मी बाहेर मित्रांमध्ये लॉन्च केल्यानंतर सांगितलं त्यावेळेस मला असं कळालं की अरे खिरडीला चालू कर, अरे कापसाला चालू कर असं सांगण्यात आलं. मग कदाचित आम्ही तिकडे पण लवकरच सुरू करू. आता फक्त चिपळूण शहर एवढंच ठेवलं. आता फक्त चिपळूण शहरामध्ये जेवढे एरिया आहेत म्हणजे बहादूर शेख पासून ते कापसाचं थोडं अलीकडे म्हणजे रेस्ट हाऊस पर्यंत आणि खाली मार्केट एरिया सगळा असं आम्ही आता घेतलेलं आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये जी भाजी दिसते ही खूप कमी आहे. याच्यानंतर आपल्याकडे खूप व्हरायटी असणार आहेत भाजीच्या की ज्या मार्केटमध्ये हो नक्कीच की ज्या मार्केटमध्ये खूप कमी ठिकाणी मिळतात. इथे आहे, इथे सगळे प्रकार आहेत भाजीचे आणि तुम्हाला इथे वरती रेट पण दिसत आहे. या ठिकाणी आहे ते मार्केट रेट आहे म्हणजे आम्ही क्रॉस केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला मार्केटला हा एवढ्या पैशाला मिळतं आणि आम्ही तुम्हाला देतो एवढ्या पैशाला. ओके, आणि इथे तुम्हाला पाव किलो पासून पुढे किती भाजी घ्या तुम्ही 1 किलो 2 किलो 5 किलो किती काही फक्त पाव किलोच्या पुढे पाहिजे. जी जुडी आहे ती म्हणजे कांद्याची पात असेल किंवा कोथिंबीरची जुडी असेल, मेथी असेल तर ती आम्ही एक जुडी म्हणून कन्सिडर करतो. पण ते रोज अवेलेबल असणाऱ्याच भाज्यांचं तुम्ही त्याच्यावर लिस्ट आहे. रोज अवेलेबल असणाऱ्या आणि चांगल्या वृद्धीच्या आणि त्या पण त्यांची किंमत अपडेटेड असणार. अगदी बरोबर. हे लोकांना आता बाहेर पडायला गरज नाही बाहेर पडायची. भाजीसाठी 100% गरज नाहीये. आपण भाजी त्यांना हवी तशी अवेलेबल करून देऊ शकतो. आपण बघू शकतो स्क्रीनवर कशा पद्धतीने तिथे भाजी कुठल्या कुठल्या प्रकारची आहे ते दिसते आणि तिथे त्याची किंमतही दिसते. आता ती भाजी आपल्याला त्यातली घ्यायची, मला समजा टोमॅटो घ्यायचे तर काय करायचं, काय प्रोसिजर आहे नक्की? तिथे प्रत्येक भाजीचं चित्र दिलेलं आहे. त्या भाजीचे इथे रेट आहे वरती आणि टोमॅटो घ्यायचे समजा तुम्हाला 1 किलो घ्यायचे किंवा अर्धा किलो घ्यायचे तर तुम्ही इथे मायनसला क्लिक केलं त्याला तुमचं ते माप कमी होणार आहे. आणि ऍड टू कार्ट म्हटलं की तुम्हाला तुमच्या त्या शॉपच्या कार्टमध्ये तुमचं येऊन पडणार आहे. आता आपण जी केलेली भाजी आहे ती इथे कार्टमध्ये आलेली आहे आपण बघू शकतो. पण मला एक दादा सांग, हे भाजीचं लक्षात आलं कशी ऑर्डर द्यायची, तुमची जी पेमेंटची सुविधा आहे ती तुम्ही ग्राहकांना कशी देणार? पैकी आपली एक कंडिशन आहे याच्या मागे की कमीत कमी 200 रुपयाचं तरी खरेदी पाहिजे. तुम्हाला सुद्धा परवडलं पाहिजे. आम्हाला परवडलं पाहिजे आणि जो घेणार आहे त्याला पण परवडतं आणि पूर्ण आठवड्याची एक चांगली ताजी भाजी आम्ही देतो. आणि त्याच्यात फळं पण आहेत, नुसतीच भाजी नाही फळं पण आम्ही देतो.
हे किमान 200 रुपयाची खरेदी किमान 200 मिनिमम असायला असायला पाहिजे. पाहिजे. बरं. जेव्हा 200 रुपयाची खरेदी तुम्ही करता त्यावेळेस सेम तुम्ही ह्याच कार्डला येता आणि इथे आहे पेमेंट मेथड इथे येतात ना की आपण 200 आता 20 रुपयाची आपली खरेदी आहे त्याच्यामुळे इथे सांगितलं की पेमेंट मेथड आम्ही हाईड केलेले आहे की तुम्ही हे कार्ड घेऊ ओपन येस. ओके, आता आपण काहीतरी परचेस करूया. असंच आपण टोमॅटो घेतलेले आहेत आणि याच्यात कांदे बटाटे लसूण सगळंच आहे त्याच्यामुळे काही नाही असं नाही. पाव किलो पासून पुढे काही घेऊ शकता. मी असंच रॅन्डमली कुठलीतरी भाजी घेतो की जिचे 200 रुपये होते. ते आपल्याला ते दाखवता येईल हां. की पेमेंटची प्रोसिजर कशी आहे. आपण परत गेलो कार्डला. आता माझे झाले 440 रुपये झालेले आहेत. आता ह्या 440 रुपयाने हे फ्री होम डिलिव्हरी त्याच्यावरती. तुम्ही जर 200 रुपये किंवा 500 रुपये दरम्यान जर का खरेदी केली तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे. आणि जर का 200 रुपये ते 300 रुपये दरम्यान असेल तर तुम्हाला 15 ते 20 रुपये म्हणजे त्या ह्याच्यानुसार ती अप्लाय होते होम डिलिव्हरी एरिया वाईज. तर इथे आपल्याला आहे पे ऑनलाईन 20%. आम्ही असं पण नाही म्हणत की आम्हाला 100% द्या, कारण की आपली सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी आपल्याकडून सर्व्हिस घेऊन नंतर मग तुम्ही लोकांना अनुभव घ्यायचा. हा, अनुभव घ्या. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला 20% शेअर करा, 100% देऊ नका, 20% द्या. ज्यावेळेस तुम्ही इथे 440 तुमची टोटल अमाऊंट झालेली आहे, तुम्ही जेव्हा 20% अमाऊंट वरती क्लिक कराल त्यावेळेस त्याच्या 20% 440चे 20% ही 88 रुपये तुम्हाला पेड करायची तुमची ऑर्डर कन्फर्म करायची. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच ऑर्डर येणार आहेत आणि ज्या ऑर्डर कन्फर्म आहे त्याच्या प्रीपेड आहे 20% अबोव किंवा 100% जे आहे त्याला आम्ही प्रायोरिटी फर्स्ट देणार त्याचं. आणि मग त्या ऑर्डर आम्ही पूर्ण करणार पहिल्यांदा. तुम्ही सीओडी पण घेऊ शकता, म्हणजे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पोचल्यानंतर तुम्ही पैसे तसं सुद्धा करू शकता. ही व्यवस्था आहे. फक्त जर का आमच्याकडे ऑर्डरचा जर का ओघ वाढला आणि जर का भाजीची आवक कमी असेल किंवा भाजी जर का नाही मिळू शकली तर कदाचित त्या सीओडीची ऑर्डर आम्ही कॅन्सल करू शकतो. पण ज्या ऑनलाईन पेमेंट करतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल. अगदी ज्या आमच्याकडे ऍडव्हान्समध्ये पेमेंट करतील त्यांना आपण प्राधान्याने ते घरपोच देऊ आणि चांगल्या क्वालिटीची भाजी देऊ. ह्याच्यामध्ये आपण 2 व्यवस्था अजून केलेल्या आहेत की तुम्ही तुमच्याकडे भाजी आल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की भाजी व्यवस्थित नाहीये तर आम्ही ती परत देतो. ओके, त्याचे पैसे तुम्हाला तिथले परत रिफंड करतो किंवा मग तुमच्याकडे कॅश घेतो तेवढी कमी घेतो. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्हाला वाटलं की ही भाजी कमी वाटते, तुम्ही वेट करून दाखवा, तर ऑन डिमांड आपण वेट सुद्धा करून दाखवतो त्याचं. हा, म्हणजे हे काही पॅरामीटर्स की विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपण हे आणलेले आहे. दिव्य रत्नागिरीकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेतच. एकदा परत तुमची वेबसाईट आणि तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तो आमच्या दर्शकांसाठी एकदा सांगितलं तर फार बरं होईल. वेबसाईटचं नाव आहे www.आपलंदुकान.com. माफक दरात थेट घरात. आणि मोबाईल नंबर आहे 8856964336 8856964336. हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही याच्यावरून व्हॉट्सअप तसंच आम्हाला कॉल करून जरी ऑर्डर दिली तरी स्वीकारण्यात येते. मेन म्हणजे कसं आहे की हे जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला गरजेचं आहे की तुमचा ऍड्रेस टाकणार तिथे. ऍड्रेस ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस तो आमच्याकडे येईल आणि आम्ही तुम्हाला ऍड्रेस व्यवस्थित ऍड्रेस पाहिजे असेल तर तुम्हालाही सोपं होणार आहे आणि वेळही वाचेल, त्यांनाही कमी वेळेत त्यांच्या अपडेट ऍड्रेस असा ऑप्शन आहे डिलिव्हरी ऍड्रेसच्या ठिकाणी. अपडेट ऍड्रेसला गेलात की तुमचा फ्लॅट नंबर, रूम नंबर किंवा अपार्टमेंट नंबर हे सगळे लँडमार्क वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. इथे फ्लॅट नंबर आणि इथे लँडमार्क. आता आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे फक्त चिपळूणसाठीच राबवतो, त्याच्यामुळे सिटी डिफॉल्ट चिपळूणच भविष्यात खेरडी वगैरे आपण वगैरे त्या भागात अगदी मग त्यावेळेस तिथे ड्रॉप डाऊन होईल. त्यावेळेस तिथे एक सिटी खालती किंवा ते शहर गावाचं नाव तिथे खालती. आपलं दुकान हे ऑनलाईन भाजीचं दुकान चिपळूण शहरामध्ये सुरू झालंय आणि कुंदन शेटे आणि दर्शन भगत हे 2 तरुण उद्योजक आज आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला माफक दरात थेट घरात ही त्यांची जी काही संकल्पना आहे त्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. चिपळूण वासियांना माझं आव्हान आहे की या कोरोनाच्या काळात बाहेर पडण्यापेक्षा तुम्हाला स्वच्छ चांगल्या दर्जाची आणि बाजारामध्ये जे दर आहेत त्याच दरामध्ये तुम्हाला भाजी मिळणार आहे. त्यामुळे हे जे काही आपलं दुकान आहे ऑनलाईन आपलं दुकान त्याच्यावर तुम्ही जा,
भाजीची तुमची ऑर्डर द्या आणि वेळेत ऑर्डर द्या आणि ताजी भाजी तुमच्या घरापर्यंत तुम्हाला मिळेल. असं धन्यवाद. धन्यवाद. माझ्या बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.